सर, बरोबर आहे. एक ITI मध्ये सर OJT म्हणजे ऑन दी जॉब ट्रेनिंग ही एक योजना नवीन आलेली आहे. या योजनेबद्दल आपण काय सांगू शकाल? मुलांना ट्रेनिंगच्या काळात ज्या सरकारी आपल्या संस्था असतात, गव्हर्नमेंट ITI असतात किंवा प्रायव्हेट ITI असतात, यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. पण प्रत्यक्ष ऑनफिल्ड जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत एक आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये येत नाही किंवा कंपनीच्या शिस्तीचा, कंपनीतले रूल्स अँड रेग्युलेशन्स, तिथल्या आधुनिक तंत्रज्ञान याच्याशी विद्यार्थी समरस व्हावा, त्याला ती माहिती व्हावी म्हणून ऑन जॉब ट्रेनिंग OJT आज 150 तासांचं OJT प्रत्येक ट्रेडला कंपल्सरी केलेलं आहे. त्यानुसार विविध आस्थापना OJTसाठी प्रशिक्षणार्थ्यांना संधी देत आहेत आणि साधारण ट्रेड संपताना शेवटच्या टप्प्यात कधीकधी मिडलला आपण OJTसाठी विद्यार्थ्यांना आस्थापनांमध्ये पाठवतो आहे आणि त्याचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे, त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते. नक्की सर. सर, OJT किंवा ऑन दी जॉब ट्रेनिंग करत असताना विद्यार्थ्यांना विद्यावेतन किंवा स्टायपंड काय दिला जातो कंपनीकडून? हे निश्चितच की थोडाफार स्टायपेंड विद्यार्थ्यांना मिळतो, पण तो स्टायपेंड कंपल्सरी नाही आहे. ते कंपनी त्या आस्थापनावर अवलंबून असते आणि आस्थापनासुद्धा त्या विद्यार्थ्यांना सन्मानजनक असं स्टायपेंड देतात. नक्की सर, बरोबर आहे. आता कंपनीमध्ये ऑन दी जॉब ट्रेनिंग करत असताना हे प्रशिक्षण तिथं घ्यायचं आहे किंवा कंपनीमध्ये काय चालतं, तिथे प्रक्रिया कशी चालते याबाबत माहिती घेण्यासाठी ऑन दी जॉब ट्रेनिंग आहे. एक एन्व्हायरमेंट तिथलं कसं असावं कळण्यासाठी ऑन दी जॉब ट्रेनिंग आहे. या ठिकाणी विद्यावेतन मिळो अगर न मिळो, विद्यार्थ्यांनी ऑन दी जॉब ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. सर, आता सर्वसामान्यांचाच प्रश्न तुम्हाला विचारतो मी. बरेच गरीब कुटुंबातले विद्यार्थी असतात किंवा लांबून आलेले विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी ITI मध्ये वसतिगृहाची सोय आहे का? बहुतेक साऱ्या सरकारी आस्थापनांमध्ये किंवा संस्थांमध्ये वसतिगृहाची सोय आहे आणि औंध ITI सारख्या ठिकाणी सुसज्ज असं हॉस्टेल आहे जिथे 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची दरवर्षी आपण सोय करतो. आणि आता बऱ्याचशा ठिकाणी जे बार्टीसारखी संस्था आहे किंवा विद्यार्थी वसतिगृहासारख्या संस्था आहेत, अशा अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची सोय आहे. माफक दरात त्याचे अत्यंत माफक दर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होते. जे लांबून विद्यार्थी येतात 400-500 किलोमीटरवर, अशा विद्यार्थ्यांची सोय करणं ही संस्थेची प्राथमिकता असते. नक्कीच सर. म्हणजे सर्वसामान्यांचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर सरांनी दिलेलं आहे की प्रत्येक संस्थेला वसतिगृह आहे, त्या वसतिगृहामध्ये राहण्याची उत्तम सोय आहे आणि अतिशय माफक दर असतो. म्हणजे प्रति महिना 100 रुपयेमध्ये त्या विद्यार्थ्याला शहरी भागामध्ये राहता येऊ शकतं. अतिशय माफक दर आहे आणि शासनाचा दर आहे. अगदी. तर सर, आता पुढचा प्रश्न माझा असा असेल, हे ITI करत असताना एक आपल्याला अप्रेंटिसशिप करता येतं किंवा पुढचं एज्युकेशन घेण्यासाठी आपल्याला त्या स्ट्रीम उपलब्ध आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त स्वयंरोजगार करता येऊ शकेल का? निश्चितच. मुळात म्हणजे कोणतंही कौशल्य प्राप्त केलं की फक्त रोजगारच मिळतो असं, तुम्ही स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं परिपूर्णरित्या तयार होता. जेव्हा तुम्ही कुशल कारागीर होता तेव्हा तुम्ही स्वयंरोजगार स्वतःचा निर्माण करू शकता, इतरांना रोजगार देऊ शकता. मी पिंपरी चिंचवड जी महानगरपालिका आहे ते देशाचं सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र आहे. मी अभिमानानं सांगतो की आमच्या भोसरी MIDC जर तुम्ही गेला तर 60 ते 70% कंपन्या, छोटे मोठे शॉप्स हे ITI पास आउट विद्यार्थ्यांचं, आणि त्याचा एक ITIची स्ट्रीम म्हणून किंवा ITIचं एक शिक्षक म्हणून मला खूप अभिमान आहे. निश्चित सर, चांगली गोष्ट आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे ITI केल्यानंतर एक अप्रेंटिसशिप करता येतं किंवा पुढचं एज्युकेशन घेता येतं, 12वी समकक्ष सर्टिफिकेट भेटतं, त्यानंतर एक स्वयंरोजगार करण्याची संधी देखील उपलब्ध होते. स्वयंरोजगार करण्यासाठी तर काहीतरी सर अनुभव घेणं आवश्यक आहे का? नाही, निश्चितच. कुठलाही स्वयंरोजगार घेण्यापूर्वी तुम्ही ITI झाला, तुमची अप्रेंटिस झाली की काही वर्ष एखाद्या छोट्याशा आस्थापनेत तुम्ही काम करा, अनुभव मिळवा, त्यानंतरच तुम्ही उद्योगधंद्याकडे वळलं पाहिजे. उद्योगधंद्याचे बारकावे समजून घेतले पाहिजेत. ITI पास झाल्यानंतर व्यवहारातले जे बारकावे आहेत ते तुम्हाला आस्थापनेत काम करताना शिकायला मिळतात आणि निश्चित 1-2-3 वर्षाचा कालावधी त्यासाठी पुरेसा असतो. त्यानंतर छोट्या प्रमाणात तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता.
निश्चितच सर. थँक्यू सर. आता पुढचा